Hello friends, good morning everybody. Today we are going to learn English workshop of poem Try Again, and this English workshop is on page number 28. So look at the English workshop, page number 28. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज ट्राय अगेन ही कविता जी आपण काल पाहिली त्या कवितेवरची पान नंबर 28 वरती इंग्लिश वर्कशॉप आहे ते आपण काय करूया पाहूया. तर सर्वांनी तुमच्या पुस्तकातील पेज नंबर 28 ओपन युअर टेक्स्ट बुक, पेज नंबर 28 हे काढायचं आहे सर्वांनी. क्वेश्चन नंबर फर्स्ट. Question number first. The following anagrams. The following anagrams contain words or phrases from the poem guess and write. Guess and write what they are. The following anagrams, there are anagrams, contain words or phrases from the poem. The anagram, the word of anagrams are taken from the poem. And guess and write what they are. ते नक्की काय आहेत, म्हणजे ते कवितेमधलेच anagram आहेत. At first, do you know what is the meaning of anagrams? Anagram means word or phrases change the letter in that given word. Change the letter of that given word. तर दिलेला जो शब्द आहे तो शब्द कुठला पाहायचा आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचंय, बदल करायचा अक्षरामध्ये. रेनी टॅग हा शब्द आहे. याच्यामध्ये काय करायचे, फक्त अक्षरांची आदला बदल करून एक कवितेमध्ये जो शब्द आहे तो आपल्याला तयार करायचा आहे. बघा, हे आपण घेतलं, टी घेतला आपण, टी, नंतर हा आर घेतला आपण, बघा हा टी घेतला, आर घेतला, पण आ घेतला, ट्राय टी घेतले, नंतर हे घ्या, ए, जी, ए, आय, बरोबर आहे. Try again is the phrase in a poem, in a stanza. बघा आपल्यामध्ये ट्राय अगेन कवितेमध्ये आपल्या ओळख आहे. बघा बऱ्याच ठिकाणी ट्राय अगेन शब्द आलेला आहे, फ्रेज आलेले. This is a lesson you should heed, try again. If at first you don't succeed, try again. Okay, you will conquer, never fear, try again. Once or twice though you should fail, try again. म्हणजे बऱ्याच वेळा शब्द आहेत, म्हणजे अनाग्राम पाठ्यक्रमात मी शिकवले तुम्हाला, पाठ्यक्रम झालेला आहे. अनाग्राम म्हणजे काय की फक्त दिलेल्या शब्दातील अक्षरांची आदला बदल करून नवीन शब्द तयार करणे, त्याला म्हणायचं अनाग्राम्स. आणि आपण वर्गामध्ये असा खेळ खेळू शकतो असंही तुम्हाला बोललो होतो.
वी प्ले इन आवर क्लास द anagrams. असा शब्द यायचा की जेणेकरून अर्थपूर्ण शब्द तो असला पाहिजे. ठीक आहे. लुक ॲट सेकंड वर्ड. सेकंड बघा, आवर म्हणजे OUR आवर केज, आपला पिंजरा. केज म्हणजे पिंजरा. आता हा हे काय घेतो आपण, सी घेऊया. सी घेऊ. COUR AGE. करेज. करेज इज द सेकंड वर्ड. हा, ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करणे. करेज म्हणजे धाडस. अर्थ हा पण शब्द कवितेमध्ये आहे, करेज. म्हणून मी त्याला घेतला. हा 1 2 3 4 5 लाईनला बघा आहे, देन युअर करेज शुड अपीअर. ओके. and the third word or phrase is wait sir. wait sir. तर आपला असा म्हणता येईल, हा यस टी आर आय पी ट्राय आहे आपल्या याच्यामध्ये कवितेमध्ये शब्द आहे तो. हा मध्ये आहे बघा, इफ यू ट्राय इट्स म्हणजे इट इज अ नो डिसग्रेस. ट्रायचा अर्थ पण बघितला आपण, ट्राय व्हेरी हार्ड ऑर स्ट्रगल. ट्राय व्हेरी हार्ड और ट्राय व्हेरी स्ट्रगल हा आपण कवितेचा अर्थही पाहिलेला आहे. फोर्थ वन फ्रेज रेड रॉ. रेड रॉ. रेड रॉ. हे बघा, आर ई डब्ल्यू ए दुसरा आर आणि डी. रिवॉर्ड. मेक अ न्यू वर्ड. Hence we played anagrams of red rod and make a new word reward. आपण जर anagram खेळामध्ये रेड रॉडचं आपण अक्षरांची आदलाबदल करून रिवॉर्ड हा नवीन एक शब्द, अर्थपूर्ण शब्द तयार केला की जो आपल्याला कवितेमध्ये आहे. रिवॉर्ड. मग खालून चौथ्या पाचव्या वळी जायचा, टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड, ट्राय अगेन. Fifth one, tap nice. Tap NIECE. NIE बघा ना, NIECE. Patience. Patience आहे ना, ही बरोबर आहे. PEEN लयन परत C आणि झाली. पेशन्स. पेशन्स शब्द आहे आपला PATIENCE पेशन्स होते शब्द हो. आणि लास्ट वर्ड सर्व पियर. सर्व पियर. आता यापासून बघा, पी इतना ही है, ई आर और सी यस ई परत ई
आलं पाहिजे, SER नाही परत से इथे येत पाहिजे BE परत इम्प्लाय घेतला आपण आणि परत सेकंड आला परत सेवर कुठला ते परत सेवर परत सेवर 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 तरी म्हणजे SER ही PER पुढे आजी आहे पण याच्यामध्ये कसं आहे ते ही राहिलं बरोबर आहे पर सेवर जे शब्द पण आहे पर सेवर त्याच्यामध्ये पर सेवर अर्थ पण दिला बघा पर सेवर किंवा पर सेवर कीप ट्राइंग टिल वन अचीव ते वाक्य आता लाईन आहे देन युअर करेज शुड अपीअर फॉर इफ यू विल परसिव्हर तर अशा प्रकारे हे एनाग्राम तुमच्या वहीमध्ये घ्या हे खेळ तुम्हाला खेळण्यासाठी खूप छान आहे तर शब्द घ्यायचा आणि त्याप्रमाणे आपण बघा बॅट BAT जर घेतला आपण तर असं होतं टॅब TAB टॅब असतो टॅब तसं अशा अनेक तुम्ही शब्द तयार करून त्या ठिकाणी एनाग्राम तयार करू शकता ठीक आहे हे पुस्तक आता पुस्तकात बघूया आपण तुम्हाला समजलं असेल दिलेले जे काही शब्द आहेत किंवा म्हणजे शब्द समूह असतील त्या शब्द समूहाच्या आणि शब्दाच्या साहाय्यानं एनाग्राम तयार करा आपण तिथं माहिती घेतलेली आहे तुम्ही वहीत घ्यायची आणि एक लक्षात ठेवायचं फार सोपं आहे ते केल्यानंतर सोपं आहे हां आता पेज नंबर 29 मध्ये बघा आपण पिक आउट लाइन pick out lines that convey the following from the poem. Pick out the line म्हणजे that convey the following from the poem. आपल्याला या अर्थाच्या pick out the line that convey the following from the poem. थोडक्यात जे खरेदीचे काय वळे त्यांच्या अर्थाचे काय वळे लाईन्स आपल्या पोएम मध्ये आहेत बघूया आपण. if you keep trying without a doubt you shall win. अशा प्रकारची लाईन दिले. if you keep trying without a doubt you shall win. जर तुम्ही कुठलीही शंका न घेता if you keep trying without a doubt जर समजा शंकेशिवाय जर तुम्ही एखादी गोष्ट करायची तुम्हाला आणि उगाच जर मनामध्ये शंका घेतला संशय घेतला तर तुमची ती गोष्ट यशस्वी होणार नाही. if you keep trying but without doubt जर शंकेशिवाय संशयाशिवाय जर का तुम्ही प्रयत्न करत राहिलास तर at last you shall win तर तुम्ही त्या ठिकाणी यशस्वी होणारच. तर यासाठी आपल्याला लाईन नंबर बघा. look at the stanza
on page number 28. 1 2 3 4 5 6 7 number मध्ये बघा. You will conquer. You will conquer, never fear. Never fear. Try again. बघा. You will conquer. कॉन्करचा आपण बघितलं अर्थ काय. कॉन्कर म्हणजे काय? विन, जिंकणे. इथे पण सांगितलं पण शब्द आला, विन शब्द आला, ठीक आहे, जिंकणे. You will conquer. तुम्ही जिंकाल. कधी? नेव्हर फिअर. कधीही न घाबरता. जर कधीही न घाबरता तुम्ही त्याचा प्रयत्न केला तर you will. If you never fear, जर तुम्ही घाबरणार नाही, you will conquer. So try. म्हणजे तुम्ही जर समजा कधीही घाबरणार नाही आणि प्रयत्न करत राहिला तर you will conquer. तुम्ही नक्कीच काय होणार? यशस्वी किंवा विजयी व्हाल. त्यासाठी so try again. अशा प्रकारे याचा बोल कसं आहे? The meaning of both lines are same. दोन्ही वळीचा अर्थ कसा आहे? सेम आहे, सेम. ठीक आहे. अशा प्रकारे ए बी बघूया आपण असं. बी it is not shameful to struggle hard. बघा. It is not shameful to struggle hard. असं काय? It is not shameful to struggle hard. तर खूप प्रयत्न केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला अपयश येईल असं नाही. It is not shameful to struggle hard. जर तुम्ही कठीण परिश्रम, अथक परिश्रम घेऊन जर झगडला, स्ट्रगल केलं, लढला, तर मग त्यावेळेस तुम्हाला नक्कीच यश येईल. मला वाटतं याच्याबद्दलची लाईन मोठ्या आपण सांगू. हा म्हणजे बघा, पेशंट शब्द किती दिला त्या उजव्या साईडला, त्याच्या समोर बघा. इफ यू स्ट्राइव्ह म्हणजे इट इज. आपण काय सांगितलं? इट इज नो डिस्ग्रेस. हा एवढं झालं नंतर ना. त्याच्यामध्ये बरोबर आहे एवढंच. हा It is not shameful to struggle hard if you strive. If you strive आपण try very hard. If you try very hard, this means it is a no disgrace. Disgrace चा अर्थ आपण काल बघितलेला आहे. Disgrace हे लाजिरवाणे न वाटणे. जर तुम्ही खरोखरच त्या ठिकाणी प्रयत्न केला, खूपच प्रयत्न केला, तर व्हेरी हार्ड स्ट्रगल, तर इट इज अ नो डिस्ग्रेस. म्हणजे हे काय तुम्हाला लाजिरवाणे वाटणार नाही. अशा प्रकारे आपण दोन अजून आहेत बघा आहे. मी आता ते तुम्हाला फक्त वाचून दाखवतो. तुम्ही ते काय करायचं? वहीत लिहायचंय बघा. सी when others can do the work. When others can do the work. जेव्हा इतर लोक कार्य किंवा काम करू शकतात, सो कॅन यू, तेव्हा म्हणून तुम्ही सुद्धा करू. सो कॅन यू कॅन ऑल्सो कॅन डू द वर्क इफ यू कीप ट्राईंग पेशन्सली. वाटतंय हे बघा आपण लाईन. वाटतं सेकंड लाईन शेवटी बघा कविता. शेवटी स्टार्ट बघा. ऑल दॅट अदर फोक कॅन डू. ऑल
ऑल दॅट अदर फोक, इतर, फोकचं काम तुम्हाला सांगितलं, फोकचा अर्थ पीपल, ऑल सर्वच, दॅट की इतर लोक, अदर फोक कॅन डू, जर सर्व इतर लोक जर समजा काम करू शकत असतील तर व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू, तर तुमच्याकडे तशा प्रकारचा का संयम, जर ते नेहमीच प्रयत्न होत असेल, पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतील तर लोक, तर तुम्हाला सुद्धा तशा प्रकारचा संयम ठेवून तुम्ही सुद्धा का त्या ठिकाणी पेशंट ठेवून त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी प्रयत्न करू शकत नाही का, असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. अँड लास्ट डी, फेल इन युअर फर्स्ट अटेम्प्ट मेक अनदर वन. फेल इन युअर फर्स्ट अटेम्प्ट, जेव्हा का तुम्ही पहिल्या प्रयत्नात, अटेम्प्टचा अर्थ ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, फेल इन युअर फर्स्ट टाइम, जेव्हा तुम्ही एखाद्या पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश आला तर मेक अनदर वन, तर पुन्हा काय करायचं, दुसऱ्यांदा प्रयत्न करायचा आहे. तशा प्रकारचे लाईन आपल्याला शोधायचे कवितेमध्ये. तर मला वाटते तिसरीच ओळ आहे, इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सेड ट्राय अगेन. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सेड ट्राय अगेन म्हणजेच यू फेल इन युअर फर्स्ट अटेम्प्ट, जर का तुम्ही पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला तर मेक अनदर वन, तर पुन्हा एका ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. म्हणजे पुढच्या प्रयत्नात नक्कीच, म्हणजे प्रयत्न केला, पहिला प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी अपयश आलं म्हणून थांबायचं नाही. मला वाटतं कवी पोएट सांगतायत काय, ट्राय अगेन अँड हिल्सर सांगतायत की ट्राय अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतंय इथपर्यंतच आपण 2 प्रश्न पाहूया. राहिलेले काय 3, 4, 5, 2-3 प्रश्न जे आहेत ते आपण पुढे तासाला घेऊ. ओके, थँक्यू.